दरवर्षीप्रमाणे बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी वन्य प्राणी गणना केली जाते. यंदा 12 मेला नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्प परिसरात प्राणी गणना करण्यात आली. त्यात 10 वाघांची तर 24 बिबट्यांची नोंद झाली आहे. गेल्या वर्षी तुलनेत यंदा 2 वाघांची संख्या कमी झाली तर 6 बिबट्यांची संख्या वाढली आहे. बुद्ध पौर्णिमेला चंद्राच्या उजेडात प्राणी गणना केली जाते. 12 मेला सायंकाळी 6 ते सकाळी 6 वाजेपर्यंत नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पात प्राणीगणना करण्यात आली. प्राणीगणना करण्यासाठी 75 मचाणावर सज्ज असलेल्या 156 वन्यप्रेमी आणि वन्यजीव विभागाच्या अधिकाऱ्यांना सर्व श्रेणीच्या वन्य प्राण्यांचं दर्शन झालं. नागझिरा व्याघ्र प्रकल्पात 10 वाघांसह एकूण 2302 प्राण्यांची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे नागझिरा व्याघ्र प्रकल्प वन्यप्रेमींसाठी आगामी काळात आकर्षणाचं केंद्र ठरणार आहे. प्राणीगणनेदरम्यान नवेगाव राष्ट्रीय उद्यान, पिटेझरी, कोकामंगेझरी या क्षेत्रात गणना पथक कार्यरत करण्यात आले. या गणना प्रक्रियेत वाघ, बिबट, रानकुत्रा, हरिण, अस्वल, रानडुक्कर, मुंगूस, रानगवे, निलगाय, सांबर, चितळ, वानर, मोर, साळींदर, रानमांजर, उदमांजर, भेटकी, तडस, हळद्या, कोकिळा, सनबर्ड, घार, चौसिंगा, पॅगोलियन, ससा, लालतोंड्या माकड, गरुड, रानमांजर, रानकोंबडा आदी प्राणी पाहायला मिळाले. एकंदरीत नागझिरा व्याघ्र प्रकल्प बफर झोन परिसरात सर्व वर्गीय 2302 प्राण्यांची नोंद करण्यात आली, तर गेल्या वर्षी 1885 वन्य प्राण्यांची नोंद झाली. गेल्या वर्षीच्या तुलनेत वन्य प्राण्यांच्या संख्येत वाढ झाल्यानं वन्यप्रेमींमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळालंय. राधाकिसन सुटे, NTV न्यूज मराठी, गोंदिया.